मध्ये असू द्या. हा, मी असं आज रॅन्डमली रिप्रेझेंट करतो. मी काय असं प्लॅन केलं नाहीये. व्हॉट एव्हर कम्स टू माय माइंड ते शेअर करतो. आपण साधारणतः अर्धा चालेल. तास डिस्कस करू अँड विल कंटिन्यू देअर. तर बेसिकली आपण लास्ट टाइमला निफ्टी आणि बीएससी असे दोन इंडेक्स आहेत की जे आपल्या मार्केटला रिप्रेझेंट करतात असं आपण डिस्कस केलेलं. आणि त्यातलं बऱ्यापैकी एनएससी इज कन्सिडर टू बी द मेजॉरिटी. बरेचदा फॉरेन इन्व्हेस्टर हे एनएससी थ्रू आपल्या मार्केटमध्ये येतात. सेम कंपनीज एनएससी आणि बीएससी मध्ये लिस्टेड असतात. त्यामध्ये तुम्ही करू शकता ट्रेड. राईट. आता प्राजक्तानं आपल्याला विचारलेलं आहे की ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल आपण जाऊ शकतो का डायरेक्टली. पण त्याच्या आधी मला वाटतं की थोडंफार बॅकग्राऊंड असलेलं बेटर राहील. आणि त्यासाठी मी थोडंसं बॅकग्राऊंड देतोय. आणि ऑप्शन ट्रेडिंगला जरी जायचं असेल तरी माझी ती रिक्वेस्ट असेल की आपण स्विंग ट्रेडर पहिलं बनावं. स्विंग ट्रेडर म्हणजे यू ट्रेड फॉर अ वीक, 2 वीक्स, 3 वीक्स, 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ और अप टू अ इयर. तर ते स्विंग ट्रेडिंग आहे की स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्ही 5%, 10%, 15%, 20%च्या मुवमेंट घेऊ शकता. ओके, सो स्विंग ट्रेडिंग इज मस्ट आपण जिथे असेल तिथे. आणि त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बघत जाऊ. ओके. बट एनिवे, कमिंग बॅक टू द एनएससी ॲज अ इंडेक्स. एनएससी इंडेक्समध्ये काय केलेलं आहे बेसिकली, मोर दॅन ऑलमोस्ट आता 6000+ कंपनीज लिस्टेड आहेत. ओके. आपल्याला ॲज अ साधं लोकांना म्हणजे ॲव्हरेज पीपल विल नॉट बी एबल टू स्कॅन 6000 कंपनीज टू डिसाईड की कुठल्या कंपनीमध्ये मला ट्रेड करणं गरजेचं आहे किंवा कुठल्या कंपनीत मला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी काही क्रायटेरिया बनवले जातात, काही फिल्टर्स बनवले जातात आणि त्या फिल्टर्स थ्रू आपण ते कंपनी सर्च करतो की या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केलं तर बेटर राहील. ओके. तर हाय लेवलला सेक्टरियल इन्व्हेस्टमेंट म्हणून एक कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये लोक काय बघतात. आता हे जिथे एनएससी इंडिया हे मी तुम्हाला वेबसाईट पोस्ट करतोच आहे व्हॉट्सॲपवर. अजून माझ्याकडे ओपन होत आहे पण ठीक आहे. एनएससी इंडियामध्ये आलं की हे इथे आलं की वरती कुठे इंडायसेस आहे. इंडायसेसमध्ये पहिलं जे आहे ब्रॉड बेस्ड इंडायसेस, निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी टोटल मार्केट, निफ्टी 500, मिड कॅप 150, स्मॉल कॅप. जर तुमच्यापैकी कोणी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर म्युच्युअल फंड मेनली टार्गेटेड टू वन ऑफ दिस इंडायसेस. निफ्टी 50च्या 500 कंपनी, निफ्टी 50 म्हणजे 50 मोस्ट परफॉर्मिंग कंपनीज. निफ्टी 100 मीन्स 100 मोस्ट परफॉर्मिंग किंवा 100 त्यांच्या क्रायटेरियानुसार जे 100 बेस्ट आहेत त्या कंपनीज. ओके. सेकंड जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. सेकंड इज सेक्टोरियल इंडायसेस. निफ्टी ॲटो विल रिप्रेझेंट द ॲटो सेक्टर फॉर द current day, current month. Similarly, Nifty Bank will represent the bank, overall bank representation. Financial services will represent the financial services. Financial services. Then FMCG is fast moving consumer goods. Kirana, health, all that. Yeah. So then healthcare, IT, media, metal. ही वेबसाईट खूप छान आहे. याच्यात जर आपण सपोज बँकला गेलो, निफ्टी बँक, तर ज्यावेळी निफ्टी बँक रिप्रेझेंट करते तर त्यावेळी कसं रिप्रेझेंट होतं तेही दाखवलेलं आहे. सध्या हे आजचं 30 मिनिटचं आहे. मला दाखवायचं ते खाली दाखवायचं आहे की ओके. ज्यावेळी निफ्टी बँक आपण पाहतोय तर निफ्टी बँकचा जो इंडेक्स आहे ते हे काही शेअर्स मिळून तो इंडेक्स बनलेला आहे. मेजरली 5 बँक्स असतात की त्या 5 बँक मुळे पूर्ण बँकिंग सेक्टर रिप्रेझेंट केला जातो. HDFC, ICICI आर द मेजर, कोटक, SBI, ॲक्सिस आणि इंडसइंड बँक. ह्या 5 बँकांना जरी आपण टार्गेट केलं तर ओव्हरऑल आपल्याला बँकिंग सेक्टरची आयडिया येते. ओके. तर हे सांगण्यामागचं उद्दिष्ट काय आहे. ओके. तर सेक्टर परफॉर्म करत असतो आणि सेक्टर परफॉर्म करत असतो आणि त्या सेक्टरमध्ये जर का आपण इन्व्हेस्टेड असेल तर बेटर असतं. थांबा मी दाखवतो फॉर एन एक्झाम्पल. म्हणजे कुठे गेले दिनेश कोटवडे, नाही भूषण. मला हां, एक प्रश्न आहे, विचारू का? विचार विचार.
आता हे जे तुम्ही दाखवताय HDFC बँक, SBI, हम्म. म्हणजे हम्म. निफ्टी 50 मध्ये असं आहे का 27.58% होल्डिंग HDFC बँकचं आहे? हा, नाही होल्डिंग हे, नाही, पण त्याचं नाही हे तेवढं. बँक निफ्टीसाठी, बँक निफ्टीसाठी. निफ्टी 50ला गेलो ना, सपोज निफ्टी 50ला इथं येऊया. हम्म. निफ्टी 50ला गेलं तर त्याचं होल्डिंग जरा वेगळं असेल. आपण बँकमध्ये गेलेलो, बँक सेक्टरला. हे बघ, निफ्टी 50 मध्ये असं आहे. फायनान्शियल सर्व्हिसेसला 32% दिले, IT ला असं दिलंय. सो दिस इज निफ्टी 50. ओके. ओके, जर मग ते म्हणजे काही लोक, HDFC बँकचं जे पर्सेंटेज होतं ते काय शो करत आहे? हा म्हणजे काय, बँक बँक कशा परफॉर्म करतात यासाठी बँक निफ्टी नावाचा एक इंडायसेस आहे. हम्म. ओके, जसं निफ्टी ॲटो आहे. ॲटोमध्ये आलं तर ॲटो सेक्टर कसा रिप्रेझेंट, ॲटोचं एक इंडायसेस आहे की जे ॲटो कसं परफॉर्म करत आहे. ओके, तिथं पण इथे मग ॲटोला आलं तर महिंद्रा अँड महिंद्रा हॅज द मेजर रोल. टाटा मोटर्स, त्यामुळे मारुती, बजाज ॲटो, हिरो मोटर्स, आयशर मोटर्स. सो ॲटो सेक्टरचं रिप्रेझेंटेशनला मेनली ह्या कंपनी कन्सिडर केल्या जातात की जे ॲटो सेक्टरचं रिप्रेझेंटेशन देतील. ओके. ओके, आता हे सांगण्यामागचं अजून एक काय आहे, मी ते इकडे का नाही डाउनलोड होते इमेज. याचं पण काही सबस्क्रिप्शन आहे का, की मलाही नाही दिसेल नाही, हे हे फ्रीवेअर आहे, पर्सेंटेज? फ्रीवेअर आहे. यू कॅन डू अँड एनी वन कॅन डू. मी ओके. ती इमेज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला फॉरवर्ड करतो, 1 मिनिट द्या. हा. आपल्या ग्रुपचं खोपो काहीतरी नाव चेंज करूया. बरंच मोठं नाव आहे आपलं. ती इमेज ओपन होते का बघतोय, आता पाठवलेली. हां, ओके. ओके, डाउनलोड करून ओपन करतो, दॅट विल बी बेटर. ओके, मी ही इमेज व्हॉट्सअपवर पाठवली, इकडेही शेअर करतोय. सांगायचं ओके. काय आहे की एव्हरी सेक्टर गोज थ्रू रिफॉर्म. Okay, so generally each sector have like time span of 5 years to 10 years. So 1998 मध्ये इंडस्ट्री सेक्टर वॉज इन बूमिंग. 2008 मध्ये पण इंडस्ट्री सेक्टर दिसतोय. देन 2018 2008 to 2018 was the banking sector, finance sector was in boom performing. अँड 2024 मध्ये पुन्हा एकदा मॅन्युफॅक्चरिंग अँड इंडस्ट्रीज हायर परफॉर्मन्स अँड देन फायनान्स. ओके, 1998 मध्ये IT वॉज कन्सिडर टू बी द फोर्थ मोस्ट परफॉर्मिंग. 2008 मध्ये पण तसंच आहे. 2018 आणि 2024ला असेल. सो हे सेक्टर्स चेंज होतात ज्या ज्यावेळी मार्केटमध्ये कधी कधी करेक्शन्स येतात, राईट. 5%, 10% ओव्हरऑल मार्केट हे हरवेल. नाही, आहे. ओके, सो ज्या ज्यावेळी मार्केटमध्ये करेक्शन्स येतात त्या त्यावेळी मार्केट रिफॉर्म थ्रू जात असतं. बऱ्याचदा सेक्टर्स स्विच होतात. म्हणजे लास्ट टाइमला जर का IT परफॉर्म करत असेल तर नेक्स्ट टाइमला इंडस्ट्री किंवा मॅन्युफॅक्चरिंग परफॉर्म करेल, नेक्स्ट टाइमला FMCG परफॉर्म करेल, त्याच्यानंतर फार्मा परफॉर्म करेल. ओके, तर दिस इज ऑलवेज अ रोटेटिंग सायकल असतं की एका ड्युरेशन नंतर एक एक सेक्टर अप येतो. आणि त्यासाठी त्यासाठी कमिंग बॅक. अच्छा, मी हे पूर्ण शेअर करतो माझी स्क्रीन, 1 सेकंद, दॅट वुड बी बेटर. ओके, त्यासाठी आपण जे इकडे बघतोय ना की हे जे सेक्टर्स आहेत त्या सेक्टर्स मधल्या कंपनी आपण टार्गेट करू शकतो. म्हणजे आता जसं आहे, ज्यावेळी मार्केट परफॉर्म करत नसतं त्यावेळी मोस्टली फार्मा आणि FMCG सेक्टर परफॉर्म करतात. मग ज्यावेळी मार्केट परफॉर्म करत नाहीये, मार्केट हवे तेवढे एक्सपेक्टेड मोमेंटमनं चाललं नाहीये, त्यावेळी आपण फार्मा आणि FMCG वर फोकस करू शकतो. ओके, आणि ज्यावेळी मार्केट परफॉर्म करतं त्यावेळी आपल्याला समजलं की मार्केट परफॉर्म करतं त्यावेळी फायनान्स आणि मॅन्युफॅक्चरिंग किंवा इंडस्ट्री रिलेटेड
जे इंडेक्स आहेत त्यातल्या कंपन्या त्या चांगल्या परफॉर्म करतात. ओके. आणि मार्केट परफॉर्म नाही करत तेव्हा फार्मा आणि सी का? एफएमसीजी. एफएमसीजी. एफएमसीजी फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड की त्याला कधी मरण नाहीये, आणि फार्मा इजला बरोबर. पण कधी मरण नाहीये. सो दॅट इज वेअर इट, मग लोक सी मनी तेच आहे, एनर्जी विल ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर, असं संपत नाही. त्यामुळे लोक पैसा मूव्ह करतात. दे विल मूव्ह फ्रॉम द मेन शेअर्स टू दिस शेअर्स. तर हे इथं जायचं, अभ्यास करायचा, इंडायसेस, सेक्टोरियल इंडायसेस, अँड हे तुम्ही तुमच्या बाजूलाही करा. हेल्थ केअरमध्ये केलं तर हेल्थ केअरमध्ये कुठल्या कंपन्या आहेत की ज्यांच्यावर आपलं हेल्थ केअरचा इंडायसेस आहे. ओके, ते आलं. सनफार्मा वगैरे आलं. अजून कुठला इंडायसेस आहे जो आपला एरिया ऑफ इंटरेस्ट आहे? आय टी इज अवर एरिया ऑफ इंटरेस्ट. सो आय टी मध्ये पण सगळ्या कंपन्या कन्सिडर नसतील केले. या सो आय टीचा इंडायसेस ठरवण्यासाठी किंवा इंडेक्स ठरवण्यासाठी इन्फी, टी सी एस, देन एस सी एल टेक, विप्रो, टेकएम, पर्सिस्टंट, एल टी आय एम. सो दीज कंपनीज विल रिप्रेझेंट आय टी टू ओव्हरऑल मार्केट इनसाइड इंडिया अँड आउटसाइड इंडिया. आता याच्या पाठचं दुसरं गणित सांगायचं कसं आहे माहिती आहे का? जनरली या सेक्टरच्या कंपन्यांना जर आपण टार्गेट केलं तर लॉंग टर्म मध्ये आपले पैसे कधीच निगेटिव्ह येणार नाहीत. ओके, बिकॉज दीज आर आयटीतल्या सगळ्या ऑलरेडी. का? हां. आयटी कंपन्यांना? हां, आता आपण काय करतोय, आय टी, हां सपोज पुन्हा येतो मी, एखादा इंडायसेस बघतोय त्यामध्ये आय टी बघतोय. आय टी मधले ज्या चांगल्या कंपन्या असतात त्यांना कन्सिडर करून त्यांनी ते आय टीचं रिप्रेझेंटेशन केलेलं असतं अच्छा. अक्रॉस इंडिया आणि आउटसाइड इंडिया. ज्यावेळी आपले बाहेरचे इन्व्हेस्टर येतात ते बऱ्याचदा सेक्टरचा अभ्यास करण्यासाठी त्या सेक्टरच्या टॉप परफॉर्मिंग कंपन्या त्या इंडायसेस थ्रू बघतात आणि त्याच्यावरून इन्व्हेस्ट करतात. तुमचा काय क्वेश्चन होता समिता? आयटी कंपन्यांमध्ये गेलं तर लॉंग टर्म मध्ये कधी पण फायद्याचं असतं का, असं म्हटलं मी, इन्व्हेस्ट केलं तर? सगळ्या नाही, आता आपण सगळ्याकडे नाही जातोय, आपण आता सिलेक्टेड मध्ये जातोय. आपण काय करतोय, सगळ्या आयटी कंपन्या आता आपण पाहत नाही. आयटी कंपन्या आता नाही म्हटलं तरी जवळपास 2000 कंपन्या लिस्टेड आहेत. पण आता अच्छा. जे आपण बघतोय स्क्रीनवर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कंपनीजच कन्सिडर केलेल्या आहेत एनएससी एक्सचेंजनं टू रिप्रेझेंट आय टी ॲज अ इंडेक्स. समजलं का मला काय बोलायचंय? टॉप परफॉर्मिंग 10 आता मी इकडे दाखवतो तुम्हाला, किंवा तिथे पण असेल त्याचं सीएनएक्स आय टी असं काहीतरी, सी निफ्टी आय टी, तर मला निफ्टी आय एक प्रश्न टी. विचारायचा होता की हा, सगळ्यात बोला बोला. जास्त शेअर्स इन्फोसिसचे आहेत का? शेअर्स नाही, त्याचा शेअर आहे. म्हणजे आपण जर का, जसं आपण स्कूलमध्ये जर का 5 मुलांना कन्सिडर करून त्या वर्गाची स्ट्रेंथ सांगत असेल तर त्या 5 हम्म. मुलांना पण ॲव्हरेज मार्क नाही दिलेले, त्यांच्यातला पण एखादा टॉप परफॉर्मर असेल, त्यांच्यातला ॲव्हरेज परफॉर्मर असेल. तर इथं पण यांनी काय केले, पहिले 10 कंपनी चूज केले टू रिप्रेझेंट आय टी, आणि त्यातल्या प्रत्येकाला वेटेज वेगळे आहे. ठीक आहे, थोडंफार आहे, राईट, कोरिलेट होत आहे. म्हणजे पहिलं काय केलं त्यांनी, ते आयडेंटिफाईड 10 कंपनीज दॅट विल रिप्रेझेंट द ओव्हरऑल आय टी इन इंडिया. हम्म. ओके, आणि प्रत्येकाचं वेटेज वेगळे, त्याचं म्हणजे मार्केटमध्ये असलेलं मार्केट कॅप, असलेलं त्यांचा रेव्हेन्यू प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. मार्केटमध्ये असलेला प्रत्येकाचा स्कोप आणि आत्ताचं काय म्हणूया त्यांचं क्वार्टरली रिझल्ट प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. प्रत्येकाचं अर्निंग कपॅसिटी वेगळी असू शकते. त्याप्रमाणे तो शेअर ठरलेला आहे. तर ह्या 10 कंपन्या येतात. आता जसं आता मी दाखवतो, थोडं आयडिया येईल तुम्हाला ॲज अ वी गो अलॉंग. हे मी दाखवतो या बाजूला हा आय टी इंडेक्स आहे. ओके, याचं मिनिंग काय आहे की आपल्या आय टी या पद्धतीत आत्ता परफॉर्म करत आहे. प्रिव्हियस हायच्या वरती आता आय टी चाललेलं आहे, म्हणजे दॅट इज गुड की आय टी आता बूम मध्ये येऊ शकतं. ओके, हे असं लाईन चार्ट आहे, हा कॅन्डल चार्ट आहे, हे तुम्हाला हळूहळू शिकेल सगळे. पण लाईन चार्ट मध्ये असं दिसतं की आय टी एकेकाळी आपलं हे 2024 मध्ये खाली पण होतं, पण आता वर गेले. हे झालं डेलीचं, वीकली, मंथली कॅन्डल. सो मंथली आलं तर असं दिसतंय, जिथे जिथे रेसेशन आलं असेल, 2022 मध्ये आय टी खाली आलेलं, 23ला स्ट्रगल करत होतं, पुन्हा आता स्टार्ट ऑफ 2024 स्ट्रगल होता.
आणि आता पुन्हा एकदा IT बूम मध्ये येते असं दिसतंय. पण हे आपण IT बद्दल बोलतोय, पण IT बद्दल बोलताना सगळे IT कंपनी कन्सिडर नाही केलेल्या, तेच मला सांगायचं होतं. त्यामध्ये आता या 10 कंपन्यांचा परफॉर्मन्स कन्सिडर करून हा इंडेक्स बनतोय. आता आहात ना माझ्यासोबत तुम्ही? ओके. ठीक आहे ना? हो, पण मग हो. या दोघांपैकी कुठले घ्यायचे हे कसं ठरवायचं? नाही, आता फक्त इंडेक्स रिप्रेझेंट करतोय एवढंच आहे की ओव्हरऑल ITचा ज्यावेळी विचार करतोय त्यावेळी त्यांनी ह्या 10 कंपन्यांचा अभ्यास करून हा इंडेक्स बनवलाय आणि ज्याप्रमाणे त्या 10 कंपन्या चालतील त्याप्रमाणे हा इंडेक्स चालेल. आता तुमचा क्वेश्चन आहे की आपल्याला कुठली कंपनी घ्यायची हे कसं ठरवायचं, राईट? हम्म. हा, आता इथपर्यंत ठीक आहे ना जे काय आतापर्यंत झालं ते? हो. आता मला ते मी काय स्टेटमेंट केलेलं की आपण ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट करणार आहोत तर कसं असतंय, एखाद्याची न्यूज येते, एखादं कोणतरी फोन करून सांगतं की कंपनी चांगली असेल, तू इन्व्हेस्ट कर. ओके, तर मग आपण जर का एखाद्या कंपनीत इन्व्हेस्ट केला, तर आर सॉफ्ट नावाची कंपनी आहे का, येते का बघतो ते निकाल ते बरोबर आहे समथिंग. थांबा एकच मिनिट द्या. अशा काही काही कंपन्या असू शकतात की जे आपल्याला ते सिम्बॉल सर्च कुठून काढताय तुम्ही? हे इथून करतोय बघ. एक हे मिनिट हा. याला क्लिक कर, म्हणजे जे आहे ना इथं सर्च, सर्च दिसतंय राईट, सिम्बॉल सर्च. ते निफ्टी इंडायसेस मध्येच का? हा हा. त्याच्यामध्ये काय करू, सेगमेंट? नाही नाही, तू काय विचारलंस, पुन्हा विचार. म्हणजे आता तुम्ही ते हे केलेलं बघा, काहीतरी सर्च केलेलं CMXIT, तर ते हा हा कुठून ते येत आहे तुमचं हा, तो हे बघ, मी सर्च? इंडेक्स कसा सर्च केला ते विचारतेस, राईट? सिम्बॉल सर्चलाच यायचं. हम्म. सिम्बॉल सर्चला इथं ऑल असतं, हे इथे बाय डिफॉल्ट सगळं आहे. ओके. पण ही ओके, ही वेगळी वेबसाईट आहे, tradingview.com वर हा, बघताय तुम्ही? ट्रेडिंग व्यू वर आलो. अच्छा इथे अच्छा. आहे, इथेही गेलं तर वरती आहे, पण तेवढं क्लॅरिटी येणार नाही इथे. इथे इथं हा आहे, हा. पण तेवढं क्लॅरिटीने इथं येणार नाही. ओके, हा, ठीक आहे इथंही ठीक आहे, आहे. कारण मी ते निफ्टी इंडायसेस वरतीच बघत होते ना, हा, म्हणून. निफ्टी इंडायसेसला वरती आहे, पण तेवढं ते क्लिअरली दिसणार नाही. सो इथं ओके. सो इथपर्यंत आलो तर इथं ठीक आहे, ती मला भेटत नाही कंपनी. आर सॉफ्ट का काहीतरी रिअल सॉफ्ट नावाची कंपनी आहे, ती सध्या डाऊन चाललेली आहे म्हणून, आणि ती स्मॉल कॅप कंपनी आहे. तर मला काय सांगायचं होतं की आपण ज्यावेळी इंडेक्सच्या चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो तर लॉंग टर्म मध्ये ह्या कंपन्या चांगलंच रिटर्न देणार आहेत, आपले पैसे निगेटिव्ह जाणार नाहीत. हे मला स्टेटमेंट केलं मी की या कंपन्या ऑलरेडी काही क्रायटेरिया फुलफिल करतात म्हणून त्या इंडेक्स रिप्रेझेंट करतायत. जर आपण आपले पैसे अशा कंपन्यात इन्व्हेस्ट केले तर ओव्हर द पिरियड ते बेटर दॅन मार्केट रिझल्ट देत असतील. ओके. सो जे पहिलं जे असतं की मार्केटमध्ये गेल्यावर पैसे बुडतील, तर अशा कंपन्यात इन्व्हेस्ट केलं तर पैसे कधी बुडणार नाहीत. सो इंडायसेस, पुन्हा FMCG पण बघू आपण. FMCGचं एक, हा इंडायसेस रिप्रेझेंट करतोय फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड याच्यातल्या. ITC आहे की जे मेजॉरिटी ऑफ ITC पण आउटलेट आहे, सिगारेट बनवतं, दारू बनवतं आणि हॉटेलिंगचा पण बिझनेस आहे. देन हिंदुस्तान लिव्हर, नेस्ले इंडिया, टाटा कन्झ्युमर, ब्रिटानिया, गोदरेज कॉर्पोरेशन, डाबर, मॅरिको. सो ह्या कंपन्या फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजे डेली किराणा आणि आपल्याला रेग्युलर लागणारे प्रोडक्ट डेलीचे आहेत, त्या या कंपन्या बनवतात. मग अशा कंपन्या जर आपण इन्व्हेस्ट केलं तर लॉंग टर्मला आपण व्हॅल्यू कधी झिरो होणार नाही. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू टेल. ठीक आहे, आता कुठल्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचं, क्रायटेरिया काय लावायचे ते आपण पुढे येऊ. पण आज आपण एवढं शिकतो आहे की अशा प्रकारचे इंडायसेस असतात. ते इंडायसेस लास्ट टाइमला PSU इंडेक्स खूप चाललेला. PSU बँक्स म्हणजे गव्हर्नमेंटच्या बँक्स. इथे बघूया PSU बँक्स. SBI, बँक ऑफ बरोदा, कॅनरा, PNB. हे तर कोविड नंतर PSU बँक्सनं हे घेतलेलं. आता तो इंडेक्स इथे मिळतोय का बघू आपण.
हा दिसतोय राईट, पीएससी इंडेक्स दिस रिप्रेझेंट पीएसयू बँक्स. तर याचं जर बघितलं, साधारण 2022 नंतर ज्यावेळी कोविड रिकवर होत होता, 4,000 वरून तो 12,000 वर गेला. म्हणजे त्या बँकमध्ये जर का आपण तशा बँक्समध्ये जर का पैसे इन्व्हेस्ट केले असते, जे गव्हर्नमेंटच्या बँक्स आहेत, तर आपले 3 टाइम्स पैसे होऊ शकले असते. आर यू विथ मी? गडबड झालेली दिसते सगळी. कधी समिता नाही मॅडम नाही, हे हा लास्ट जे हा सेंटेन्स तुम्ही बोलले ते रिपीट करा एकदा, ते जरा मी काय बाउन्सर केलं. हा मी काय बोललो की आपण काय बघितलं की तसंच हा एक इंडेक्स आहे की जो पीएसयू बँकला रिप्रेझेंट करतोय. ओके. पीएसयू बँक्स म्हणजे काय आहे की ज्या बँक्स गव्हर्नमेंट ओन करतं. हम्म. ओके. किंवा मोस्ट ऑफ द कंट्रोल इज विथ गव्हर्नमेंट. तर कोविड नंतर हा इंडेक्स खूप चालला. म्हणजे इथं जर बघितलं आपण 2022च्या आसपास त्या इंडेक्सनं अप ट्रेंड चालू केला. अँड देन इट रिमेंड अप ट्रेंड टिल नाव, अजून तसं ते अप ट्रेंड मध्येच आहे. जर आपण हम्म. कोविडच्या वेळी जर का ह्या सेक्टरला चूज केलं असतं, तर ऑन एन ॲव्हरेज आपल्याला म्हणजे 3 टाइम्स रिटर्न्स आले असते इन 2 इयर्स बरोबर. टाइम. ओके. सो पीएसयू इंडेक्स हा खूप चांगला चालला. आता जसं त्यातलं काही बघायचं असेल, बँक ऑफ बरोदा एक बघू आपण, खरंच चाललं का. हे मग इंडेक्स चार्ट आहे का? हा इंडेक्सचा चार्ट बघितला आपण आता. पीएससी इंडेक्स म्हणजे कोणती इंडेक्स असते? पीएससी म्हणजे निफ्टी पीएसयू बँक. ओके, हा गव्हर्नमेंट बँक म्हणाले ना तुम्ही? गव्हर्नमेंट बँक. पीएससी ओके. सो इंडेक्स. हा एक्झॅक्टली सेम फॉलो नाही केलेलं, बट इट हॅज गिवन गुड रिटर्न्स. म्हणजे 105 ला होता हा त्यावेळी बँक ऑफ बरोदा, तो आता 254 ला आहे. म्हणजे 2.5 टाइम्स त्यानं रिटर्न दिलेले आहेत. ओके. सो हे एक वे ऑफ बिईंग झालं की आपण तसं बघू शकतो. इंडियन बँक पण बघूया, मी पण ह्याला बघितलं नाहीये. इंडियन बँक. ओके. इंडियन बँक जर आपण पाहिलं, तर हा जर का 2022ला इथे असेल 200चा असतो 550 झालेला, म्हणजे 2 टाइम्स प्लस झालेला आहे. सो आपण आता जे बघतोय ना, व्हॉट आय वॉन्टेड टू से, की तो सेक्टर बघितला, सेक्टर जर का परफॉर्मिंग असेल तर त्या रिलेटेड शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. किंवा आय गेस झिरोदामध्ये सेक्टरच्या इंडेक्सला पण इन्व्हेस्टमेंट करता येते. ओके. म्हणजे इंडिव्हिज्युअल बँकमध्ये इन्व्हेस्ट न करता तुम्हाला जर का या सेक्टरलाच इन्व्हेस्ट करायचं असेल, जसं म्युच्युअल फंड करतात ना निफ्टी 50, हम्म. तरी पण ते पॉसिबल आहे. झिरोदामध्ये त्याला काहीतरी निफ्टी बीज बोलतात, आय टी बीज वगैरे बघावं लागेल आहे का. पण ठीक आहे, आता नाही, तुम्ही हम्म. अभ्यास निफ्टी करून बीज. सांगेल. हा निफ्टी बीज सारखं गोल्ड बीज पण आहे. सेक्टरियल बीज आहेत का बघावं लागेल, ते असेल तर तेही करू शकू. ओके. सो ठीक आहे. सो दिस इज हाव हे आपण सेक्टर बघितले, सेक्टर प्रमाणे हे बघितलं. ओके. आणि क्वार्टरली कंपन्यांचे ते एक आहे, ते मी उद्या सांगेल. की आपल्याला काय होतं की क्वार्टरली कंपन्यांचे रिझल्ट्स येतात आणि त्यानुसार कुठला सेक्टर नेक्स्ट क्वार्टरला परफॉर्म करेल, ते एक वेबसाईट आहे. दॅट इज डिफरंट वेबसाईट फ्रॉम व्हॉट वी आर सीइंग. तर त्यावरून नेक्स्ट क्वार्टरला कुठला सेक्टर परफॉर्मिंग असेल ते कळेल. ओके. सो NSE इंडिया ही एक आज आपण वेबसाईट पाहिलेली आहे. ते मी पेस्ट करतोय आपल्या ग्रुपवर. आणि ठीक आहे, NSE इंडिया पाहिलेली आहे. हे पाहिलं आणि सेक्टर्स कसे असतात ते पाहिलं. ज्यावेळी सेक्टर्स, आता फक्त एवढं सांगतो, सगळेजण तुम्ही जर का मार्केटमध्ये गेला ना, तर सगळेजण तुम्हाला ब्रेकआउट ब्रेकआउट म्हणतात. की आता हा हम्म. ब्रेकआउट झाला आहे, आता हा हे झालेला आहे. ब्रेकआउट म्हणजे काय असतं ते सांगतो. ब्रेकआउट म्हणजे काय असतं, प्रिव्हियस हाय कन्सिडर करतात. ओके. सो हा जर का याचा प्रिव्हियस हाय होता, हा 2017ला होता. ते अल्ट विहीन माझी लाईन येत नाही का. एनिवे इथे व्हर्टिकल लाईन आहे या बाजूला. सो यू कॅन ऑल्सो ड्रॉ दॅट व्हर्टिकल लाईन. सॉरी. हे जर पाहिलं इथे 2017ला हे असं इथे प्रिव्हियस हाय होता.
त्याचं जर का तिथेच मी एक हॉरिझॉन्टल लाईन काढली. ओके, सो प्रिव्हियस हाय हा 4430 ला होता. ठीक आहे, यू आर विथ मी राईट. येस. आता तो प्रिव्हियस हायला इथे वन टाइम त्यानं अटेम्प्ट केला 2021ला, डिंट सक्सीड. देन सेकंड टाइम अटेम्प्ट केला मे 22ला, डिंट सक्सीड. पुन्हा इथे एक दोन वेळा अटेम्प्ट केला, पण ऍक्च्युली त्यानं मार्च नंतर सक्सीड केलं. सो एप्रिल 2023ला हा जो होता 4030, हा सक्सेसफुली त्यानं क्रॉस करून त्याच्यावरती मार्केट क्लोज होऊ शकला. ठीक आहे ना आता दॅट इथं. मीन्स ब्रेकआउट मिळाला. हा राईट, सो दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ, या टाइमला मार्केट सक्सेसफुली ब्रेकआउट झालेलं आहे. सो दिस दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ ब्रेकआउट काय पॉइंट. म्हणू, ब्रेकआउट पॉइंट. आणि इथून प्रोबॅबिलिटी वाढते. ओके, प्रोबॅबिलिटी का वाढते म्हणायचंय, जर इथे कोणी जर का खाली जर का वाटतंय म्हणून घेतले असते तर कदाचित ते फसले असते. हम्म. आणि जोपर्यंत ब्रेकआउट करत नाही तोपर्यंत मार्केट कन्व्हिन्सिंग बनत नाही. आणि जोपर्यंत इथं झालंय की मग ते मार्केट कन्व्हिन्सिंगली अप जातं. आता आजचा होमवर्क हाच राहील की असे सेक्टर किंवा अशा कंपन्या बघू शकता की जिथे ब्रेकआउट आलेले आहेत. CNX IT पण बघू आपण, जर का आय टीला पण ज्यावेळी 2000, ओके, सो इफ यू कॅन कन्सिडर हिअर, तिथे प्रिव्हियस हाय होता 2018ला. ओके, तिथे 18ला बघितलं, तिथून एक आपण अशी हॉरिझॉन्टल लाईन काढली. ओके, सो हा 18ला जी हाय होता तो त्यानं सक्सेसफुली 2020ला काढला. ओके, सो दिस बिकम्स अ ब्रेकआउट. आणि इथं जर का तुम्ही एंट्री केली त्याच्या जवळपास तर तिथून पुढे तुम्हाला प्रोबॅबिलिटी आहे की इथून पुढे हे अप जाईल. आता हा जो आहे अल्टिव्ही, आणि इथं जर का आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली तर आता दिसतंय की मार्केटनं प्रिव्हियस हाय सक्सेसफुली काढून आहे. आणि दिस इज ऑल्सो ब्रेकआउट पॉइंट. यू आर विथ मी राईट. जर का हा ब्रेकआउट सक्सेसफुली झाला तर असं आय टीला जसं इथं एक स्ट्रॉंग मूव मिळालेला, 129%, म्हणजे 1.3 1.5 म्हणजे ऑलमोस्ट मोर दॅन 100% रिटर्न मिळालेले इन अबाउट हे किती, जुलै 2020. सो 1.5 वर्षात इथे 100% प्लस रिटर्न्स होते. तर हा जर का ब्रेकआउट सक्सेसफुली झाला, या मंथला पण जर का आपण या 39,000च्या वरती आय टीत राहिलो तर आय टी मध्ये पुन्हा एकदा प्रोबॅबिलिटी रॅली येईल की येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षात काही कंपन्या आय टी मधल्या डबल रिटर्न्स दाखवतील. ओके, हे आपण काय म्हणतोय, प्रिव्हियस थेरीवर बघतोय की ज्यावेळी सक्सेसफुल ब्रेकआउट येतात त्यावेळी आय टी 1 ते 1.5 वर्षात डबल दिलेलं आहे. आता हे 2022 नंतर 2024ला मार्केट त्या लेवलला सक्सेसफुली क्रॉस करून त्याच्यावरती होल्ड करत आहे. जर का या महिन्यात पण आपण याच्यावरती होल्ड करू शकलो 39,400च्या आसपासच्या वरती, तर आपण हे बोलू शकतो की आय टी मध्ये पण एक चांगली रॅली येते. गुड राईट. हम्म. आता तुम्ही हे स्क्रीनशॉट पाठवाल का आपल्या ग्रुपवर, आम्हाला नंतर रेफरन्सला बरं पाठवतो, पडेल. स्क्रीनशॉट पण पाठवतो आणि काय म्हणतात हे रेकॉर्डिंग पण पाठवेल. आणि मला एक प्रश्न होता, आता आपण गुड निफ्टी क्वेश्चन. आय टीचं केलं ना, हा, तर मग हे सिमिलर ब्रेकआउट पॉइंट आपण पर्टिक्युलर शेअर्सचा पण घेऊ शकतो का? हो हो, अगदी. म्हणजे आता समजा मला इन्फीचं चेक करायचं आहे ब्रेकआउट पॉइंट, की आत्ता तो म्हणजे मी आत्ता त्याच्यात एंट्री करू शकते की नाही, फॉर एन हा, ये ना एक्झाम्पल. आता करूया ना आपण लगेच इन्फोसिस. ओके, इन्फोसिसला पण सिमिलरच झालेलं आहे. जे काय होतं त्याचं 2021 नंतर तो त्याच्या हायेस्ट पॉईंटला येऊ लागलेला आहे. अजून इथे सक्सेसफुली तो त्याच्यावरती अजून होल्ड नाही झालेला. सो यू कॅन वेट फॉर सम टाइम. किंवा आय टीचा इंडेक्स म्हणजे आता लोक, मी काय करू शकतो, हा प्रोबॅबिलिटी आहे की याच्यावरती होल्ड करेल. तर त्यासाठी आय टीचा इंडेक्स जो होता आपला आता मग अशी CNX IT,
तो होल्ड करतोय ऑलरेडी, आपण बघितलं. तर अर्ली एंट्री करू शकतेस, पण अर्ली एंट्री करू शकते. पण कन्फर्मेशन कसं आहे, या लाईनच्या वरती ज्यावेळी होल्ड करेल त्यावेळी तुझी एंट्री हम्म. कन्फर्म, प्रोबॅबिलिटी विल इन्क्रीज. बरोबर. ओके, आपण मंथली चार्ट बघतोय आणि हे वीकली. विकलीला बघ, त्या लेवलला बऱ्याचदा टच अँड गो केले, टच केलं पण त्यानं सक्सेसफुली त्याला वरती होल्ड नाही केलं, टच केलं पण सक्सेसफुली होल्ड नाही केलं. टच करून वरती हम्म. होल्ड करू लागला तर दॅट विल बिकम अ गुड ऑपॉर्च्युनिटी इन इन्फोसिस. ओके. इथे प्रिव्हियसली 2019ला एक ब्रेकआउट होता, त्याच्या आधी इथे एक होतं. हा पण बघू आपण 2016ला ज्यावेळी मार्केट 2016चं हाय त्यानं काढला 2016च्या 18मध्ये, पण तिथं बऱ्याचदा टच केलं आणि सक्सेसफुली 2020 पासून रॅली द्यायला लागला. ओके, हम्म. सो दिस इज समथिंग. प्रत्येक शेअरमध्ये तसं होत असतं. परसिस्टंट एकदम पळाला ना, परसिस्टंटचं पण काहीतरी एक लेवल होती 450-500ची. ही लेवल ज्याला मिळाली असेल ना त्यावेळी कंट्रोल इथं, म्हणजे 2015 पासून तो 20 पर्यंत. हे किती आहे? मला इथे स्क्रीन इथे थांबायचं साईडला. 450च्या आसपास होता 5 वर्ष, बरोबर. हम्म. 2015 पासून 2020 पर्यंत फक्त 400-450च्या रेंजमध्ये होता. पहिल्यांदा त्यानं ऑगस्ट 2015ला 450 क्रॉस केलं. ज्यांनी हा ब्रेकआउट पाहून होल्ड केलं, आज तो 5000ला टच केला. सो हम्म. जेवढे जास्त वर्षाचा जो ब्रेकआउट असेल ना, तेवढं रॅली जास्त मिळू शकते. स्ट्रॉंग. हा, म्हणजे जितका त्यानं स्ट्रगल खाली केला असेल की ते ब्रेक करण्याचा आणि नंतर सक्सेसफुली ब्रेक केला, तर तिथं मोठी रॅली वर मिळते. सो हा स्ट्रगल खूप होता. सो त्यानंतरची रॅली खूप चांगली मिळाली. ओके, सो दॅट वे हे असं आहे. ठीक आहे, वी आर ॲट 1. तुला ही ऑफिस असेल, राईट? हम्म. मी रेकॉर्डिंग पाठवेल, त्यांचा मेसेज आलेला व्हॉट्सअपवर की समथिंग नेटवर्कमुळे त्या जॉईन गेल्या करू का? शकत नाहीत. ओके. हां, काय हरकत नाही. तर उद्या थांब, माझं उद्याचं टाइम टेबल बघू दे. उद्या आणि मला तुला अजून एक विचार विचारायचं विचार होतं की आता काही काही लोक प्रश्न म्हणजे सांगतात ना की ते नेट प्रॉफिट बघा, पी रेशो बघा, ऑपरेटिंग प्रॉफिट बघा, ते हां हां, स्क्रीनर आणि ग्रो वरती दिसतं बघा. तर आता ते करेक्ट. फक्त नंबर बेसिस वरती असतं. तर मग कोणत्या वेने चार्ट बेसिस अनालिसिस करणं म्हणजे ऍज पर युअर एक्सपिरियन्स बेटर आहे हां, की हे जे नंबर्स असतात त्याच्यावर करणं बेटर आहे? फंडामेंटल टेक्निकल असे दोन प्रकार आहेत. फंडामेंटल म्हणजे तू जे बोलतेस ते आहे. आपण याच्यावर थोडं हम्म. उद्या डीप मध्ये चर्चा करू. माझ्या दृष्टीने टेक्निकल अनालिसिस भारी असतं किंवा बेस्ट आहे का, आणि ओके. कशासाठी मी माझं पॉईंट ऑफ ओपिनियन टाकेल. पण काही ट्रेडर्स आहेत की जे फंडामेंटली ट्रेड करतात. हम्म. येस. चालेल. ठीक आहे. ठीक थँक आहे. यू आणि फॉर अजून काय युअर असेल क्वेश्चन तर व्हॅल्युएबल पोस्ट टाइम. कर, किंवा उद्या नाहीये मला 12 ते 1 मध्ये मी आहे फ्री. उद्या नाही, उद्या कुठलं आहे, उद्या वेनसडे आहे. कधी, उद्या की परवा भेटायचं आपण? कधी पण चालेल. उद्या वेळ असेल तर उद्या भेटूया. चालेल मग. ठीक आहे, तुमच्यानुसार मग बघूया. उद्या मला तर आहे वेळ. येस. हम समित जॉईन केली आहे. नाहीये. नाही, ऍडमिट केलं मी त्यांना ह्याच्यात. स्टॉप रेकॉर्डिंग करूया. नाही होत आहे. ओके, येस. आल्या आल्या. आले आले आले.